अस्थिर भूराजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अल्पकालीन संघर्षापासून ते युद्धापर्यंत सशस्त्र दलांनी सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज असलं पाहिजे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. मध्य प्रदेशमधल्या महू इथं आयोजित रणसंवाद कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. 21व्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहेत. आधुनिक युद्ध हे जमीन, पाणी आणि हवेपर्यंत मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता अवकाश आणि सायबर स्पेसपर्यंत पोहोचले. त्यामुळे उपग्रह यंत्रणा, उपग्रह पाडणाऱ्या शस्त्रांविरोधातल्या शस्त्र आणि अवकाश कमांड केंद्र ही शक्तीची नवी शस्त्र बनली आहेत. त्यामुळे केवळ संरक्षण सिद्धताच नव्हे तर सक्रिय व्यूहरचना देखील आज आपल्याला आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भविष्यातील सज्जता लक्षात घेऊन आपल्या सैन्य दलांनी रुद्र ब्रिगेड, शक्तिबाण रेजिमेंट, दिव्यस्त्र बॅटरी, ड्रोन प्लाटून आणि भैरव बटालियनच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारत कधीही युद्धपिपासू राष्ट्र नव्हतं. भारतानं कधीही कोणाविरुद्धही आक्रमणाला सुरुवात केली नाही. मात्र विद्यमान भूराजकीय वास्तव वेगळं आहे. भारत अजूनही आक्रमक वृत्ती बाळगत नसला तरी कोणी आव्हान दिलं तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यासाठी आपली संरक्षण सिद्धता सातत्यानं अधिक बळकट करणं आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.